तलाठी परीक्षेत 214 तर वनरक्षक भरती परीक्षेमध्ये केवळ 54 गुण मिळाले। हा काय प्रकार आहे मित्रांनो, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे आणि सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती चंद्रपूरचा रिझल्ट तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये रश्मी म्हणून एक महिला आहे मित्रांनो, म्हणजेच एक मुलगी आहे। तर तिचा जो स्कोर आलेला आहे मित्रांनो तलाठी भरतीचा तो 200 पैकी मित्रांनो 214। तर बघा 200 मार्काचा तुमचा तलाठीचा पेपर होता, तर त्याच्यापैकी मित्रांनो त्या महिलेला 214 गुण मिळालेले आहेत। तर हा काय प्रकार आहे याविषयी मित्रांनो संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि 214 तिला तलाठीमध्ये मार्क मिळालेत आणि तिचा जो वनरक्षक परीक्षेमध्ये तिचे 54 गुण आलेत आणि मी सर्व स्क्रीनशॉट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र यांनी मित्रांनो हा स्कॅम उघड केलेला आहे, तर त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। तर बघा महाराष्ट्रातील तलाठी टॉपर मित्रांनो सापडलेले आहे। महाराष्ट्रामध्ये जी तलाठी परीक्षा झाली आता बघा मित्रांनो तुमचा जो निकाल आहे म्हणजे नॉर्मलायझेशनची जी लिस्ट होती मित्रांनो ती 5 जानेवारीला आली होती। त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात मोठा स्कॅम किंवा सर्वात मोठा घोटाळा मित्रांनो उघड झालेला आहे। तो घोटाळा काय आहे त्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करतोय। तर बघा मित्रांनो या ठिकाणी ती पूर्ण इन्फॉर्मेशन आहे। तर बघा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र यांनी हा स्कॅम उघड केलेला आहे। तर बघा हे 2 निकाल पहा, एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत। परीक्षांमध्ये पण फक्त 15-1 दिवसाचा गॅप असेल, 15-1 दिवसाचा नाही पण 1-1.5 महिन्याचा गॅप असेल मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर बघा वनरक्षकमध्ये 54 मार्क आणि तलाठीमध्ये 200 पैकी 214 मार्क। महाराष्ट्राची टॉपर यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले। 99% जागा विकल्या आहेत, 99% नाही पण मित्रांनो 90% आपण म्हणू शकतो। सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन STI मार्फत चौकशी झाली पाहिजे। तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे। यांची सर्वांची CCTV पब्लिक करायला पाहिजे। सध्याचा मोठा घोटाळा हा तलाठीमध्ये झालेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पुढे बघा, ठीक आहे, सर्वात मोठा घोटाळा हा तलाठीमध्ये झालेला आहे। त्याच्यानंतर प्रामाणिक मित्रांनो सरळ सेवा परीक्षांचा नाद सोडून द्या, फक्त MPSC ऑफिसच न्याय देणार। इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा MPSC कडे देणार। इथे सरळ सेवामध्ये फक्त घोटाळेच होणार, अशी पोस्ट केलेली आहे। असं काही नाही मित्रांनो, सरळ सेवेमध्ये सरळ सेवेच्या सुद्धा परीक्षा चांगल्या असतात मित्रांनो, याच्यामधून पण भरपूर जणांचं आयुष्य बदलतं किंवा त्यांची एक लाईफ सेट होते। परंतु असे घोटाळे वगैरे झाले तर खूप चुकीचं आहे मित्रांनो। आता मगाशी मी तुम्हाला बोललेलो की ती एक महिला आहे रश्मी नावाची, तर तिला 200 पैकी 214 गुण मिळालेत तलाठीमध्ये आणि वनरक्षक भरतीमध्ये फक्त 54 गुण मिळालेत। तर त्याचे स्क्रीनशॉट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करतोय। तर हा जो स्क्रीनशॉट आहे बघा मित्रांनो हा तलाठी भरतीचा स्क्रीनशॉट आहे, हे लक्षामध्ये घ्या। तर ठीक आहे, या ठिकाणी बघा या विद्यार्थिनीचं नाव आहे रश्मी दोडकू मेश्रम, अप्लाइंग डिस्ट्रिक्ट चंद्रपूर आणि नॉर्मलायझेशन नंतर स्कोर बघा किती झाला आहे, 214 गुण झाले 200 पैकी, ठीक आहे। आता हीच सेम विद्यार्थी आहे, या ठिकाणी बघा ही वनरक्षकचं आहे मित्रांनो, हे समजून घ्या, ही वनरक्षकची लिस्ट आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये बघा सेम विद्यार्थिनी आहे रश्मी दोडकू मेश्रम आणि तिला वनरक्षक भरतीमध्ये किती मार्क मिळाले बघा, 54 मार्क मिळाले। म्हणजे जी महाराष्ट्राची टॉपर आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे वनरक्षक भरती आणि तलाठीमधील अभ्यासामध्ये जास्त काही फरक नाही आहे मित्रांनो। तर एवढा गुणाचा डिफरन्स कसा येऊ शकतो यावरून मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की तलाठी पदभरती 2023 मध्ये घोटाळा झालेला आहे, असं मत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केलेले आहे मित्रांनो। यावरती मित्रांनो तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा।